चल गौरे, आज सगळ्यात पहिले तुला सोडतो शेळ्यांच्या आधी. झपाळ घास टाकायचा राहिलाय अजून. जाय पाणी बिनी सगळं पिऊन घे. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. शेळ्यांना आहे ना घास वगैरे टाकतो आता. गौरीला सोडलंय, कोंबड्याला टाकलं होतं तिकडं. आता बाजरी खाते काय तिकडे जाऊन. नाही नाही, ते मकाचं कांसच एक राहिली. शेळ्या सोडल्यात बरं का. ते बोकड करतो येड्यावानी. कोणती शेळी मला तीच बघायची आहे. सगळ्या शेळ्या आपल्या वाफीवर आल्यात, एक दोन लागल्यात पण, एक तर गाभण पण आहे. आता आहे ना एखाद्या मागं पळतोय, तर ते कोणती ती बघावं लागेल. का रे आई? हां, ही दिसते ती बघा. ही बघा बघा आता येऊ माझं. बघा बघा आता फक्त टेकायचं. हा, याच्या डोक्याला बोट टेकायचं फक्त. बघा ही शेळी ती गाभण. अय प्रज्ञेश, घास दे बरं. चला, आजीन ते गेलेत खाली कापशीच्या सानमोडीला. मला पण जायचंय. कालची आपण रोटा मारला ना त्याच्या अलीकडे. आज रोटा सकाळीच घेतो मारून. हे यांचं बी आता यांना बी आणावं लागेल काहीतरी खायला. काल बाबांनी आणलं होतं. आम्ही जेव्हा तिकडे रोटा मारायचो, कारण की तिकडे 2 वाजले होते आम्हाला. मग 2 वाजता काय बाबाला म्हणलं तुम्ही मध्ये जा आणि त्यांना खायला टाकून द्या. मग त्याच्यामुळे बाबांनी त्यांना टाकलं. तर जाऊन द्या, मी आहे ना आता ते टाकतो. काल प्रज्ञेश म्हणलं होतं बाबा नका टाकू घास, इथं दे टाकून सगळं. दे टाकून मग मी पसरितो बरोबर. आता सकाळी सगळं खाऊन घ्यायचं. चल गौरे, अय गौरे चल घास खायला चल. आता काय टेन्शन नाही. चला चला, तुम्हाला सोडायचंय आता. चला पळा, चला. शेळ्याला कमी राहिल्याकडे आपल्याकडं. हा खरं तुम्हाला ते सांगायचंच राहिलं आपलं. ते 2 शेळ्याचं काय झालं मध्ये सांगितलं होतं माझ्यामध्ये मी पण, तरी पण एकदा हे करून घ्या. आपण आहे ना फिरायला गेलो होतो बाबांनी मी. तेव्हा काय झालं, बाबा 2-4 दिवसांनी त्या गाईनी आपली जी मोठी शेळी होती ना, हिची आई तिला इतकं मारू घेतलं की तिच्या पोटातच जखम झाली. बरं ती जखम आज झाली की आतूनच झाली. ती तिचे ना गाभण होती, ती 2 करडं होती तिच्या पोटात. ती फुगली आतल्या आतच. त्याच्यामुळे ती आहे ना बिचारी नाही राहिली. त्याच्याच 2-4 दिवसानंतर याच महाराणीनी परत तिच्या बहिणीला, तिची जी काळी बहीण होती ना बारीक, तिला पोटातच शिंग उपशीला आतडेच बाहेर काढले. 2-4 दिवस जगली, टाके बिके लावले काय, पण ते हे नाही झालं. त्याच्यामुळे ती पण नाही राहिली. त्याच्यामुळे मी काय केलं तर आल्याच की बाबा तिचे आहे ना, हे बघा शिंगच कापून टाकले. ती इथं दिसत असतील तुम्हाला. बघा टोकच काढून टाकले शिंगाचे डायरेक्ट. आत्ता शिक जरा येड्यावानी नाही करीत. तिला आहे ना काठी दाखवावं लागते. आज तुम्हाला वाटत असेल की बाबा गाय लय आपली आहे, पण गाय लय बेकार आहे. जर तिला मोकळं सोडलं तर, तिला जर काठी दाखवली ना, तो मारायचं नाही, फक्त काठी दाखवली ना मग ती जरा शिस्तीत उभा राहते. नाही ते गाय आहे ना काय, कारण कसं विषय आहे, एकटीचे बकऱ्या पळत असतात. दुसऱ्या गाय जर असतात मग शांत उभा राहिल्या असत्या. पण ती बघ, तिला वाटतं मी पण बघतीये, ती पण पळायला चालू केलं ना, ती परत ती गाय आहे ती अशी पळती की सगळा धिंगाणाच. मग तिच्या खाली कोंबडी येऊ नाही तर बघ किंवा चुसाडाच. कारण की शेळीचा पाय पडला कोंबडीच्या अंगावर किंवा हे झालं तर ते सबूतून जातं, काय होत नाही. पण हे 350 किलोचं वजन त्या 2-2.5 किलोच्या कोंबडीवर पडलं म्हणजे पिचका होणार नाही सगळा. किंवा शेळीवर पडलं 10-15 किलोचं तर ते सगळा पिचका होणार आहे. ते त्याच्यामुळे आहे ना तिला जरा काठी बिठी आपल्याला हे करावं लागते. आता शेळ्यांना टाकलंय सगळं मस्तपैकी. आता आहे ना आजीची वाट बघतो. आजी एखाद्या वेळेस, कारण की काय होईल प्रज्ञेशन घरी कोण नाही राहायचं. आता आहे ना मी जातो प्रज्ञेशला घेऊन, किंवा मी एकटा जातो, रोटा वगैरे लावतो. बाबाला नाही तर आजीला पाठवून देतो घरी. म्हणलं तुम्ही जा, आपण उद्या परत सानमोड करू. ते सानमोड करायला गेलेत. त्यांना पाणी नाही बरं पवायला, कालच काढलं. जाऊन द्या आजचे दिवस नको. कारण की काय झालं 2-4 दिवस सारं ऊन पडलं होतं ना, बघा मस्त वाळलंय सगळं. नाही सगळं पाणी झालं होतं इथं. आता आहे ना थोड्या वेळाने भरतो पाणी. मी याला धुवून वगैरे. पक्का चापू खातात. लय शेळ्या डेंजर आहेत. चला भाऊ, आलोय आता वावरात. तिथं चालू आहे आता रोटा वगैरे लावायचं काम. ते तिकडं बाबा दिसते, सानमोड चालू आहे तिकडं. आता घेऊ मारून. ह्या इतकं मारून घ्यायचं आहे त्या पिंपळाच्या वावरापासून. हे पूर्ण असं इतकं मस्तपैकी हो झालं. सगळं पिंपळाचं वावर झालं. पण इथं लय मोठा मॅटर झालाय, बघू शकता तुम्ही. नट निघला, डायरेक्ट रोट्यात अडकलं.
मडगडच दबलं. आता हे पूर्ण खोलावं लागेल, ठोकून ठाकून नीट करावं लागेल याला. ही रॉडसुद्धा वाकलाय. मशीनला काय नाही झालं बरं का, पण ते रॉड हे झालं का. चला नेऊ घरी आता याला. न्यायचं कसं, ती पंचायत झाली आता. कुठून तरी हळूहळू न्यावं लागेल. कशी हालत होती आणि आता कसं झालं, एकदम ठोकून ठाकून एकदम नीट केलंय. याचे नाही तुटले होते, वायसर टाकले. आता इथं सगळे मस्तपैकी एकदम एकदम आता बघा, एकदम पॅकच झालंय दोन्ही साईडनी. लय डेंजर झालं होतं ह्या इकडून पूर्ण ते. अरे कोण आहे रे, पकडा आवाज येतात बघा. इथं बेंड झालं होतं, इथं सगळं नीट करून टाकलं, टोकाटाकी करून मस्तपैकी आता ओके मध्ये. आता त्याची सर्व्हिसिंग करायची बरं का आपल्याला, या नाही तर पुढच्या महिन्यात आपण सर्व्हिसिंग करून टाकू त्याची. मी शायनला आता हे टाकतो, जवळ त्यांना ते घास आणत नाही तवर. आत्ताशी 4 वाजले बरं का, एखादा अर्ध्या तासात कापायला जाईन मी घास आता. नाही का नाही गौरे, हे खायचं वर. चला भाऊ, घास कापायला आलोय. प्रज्ञेश म्हणला मी बदकाजण त्यांचं आवडत होतो वर ना, घास कापून लवकर आहे. चला तर एवढं घ्यायचं आहे अर्धा. अजून आपल्याला दसरत घास पण घ्यायचा. आणि या शेवऱ्या आहेत ना, 2-4 मोठ्याला आहेत, त्या बी घेतो. त्याची हाईट लय वर चालली आता, चांगल्या दाट झाल्यात मस्तपैकी त्या. चला आधी घेतो घास कापून. लईच लवाळा घुसलाय भाऊ याच्यात बी. कुठून आलाय कुठून नाही, नुसता लवाळा आहे. लवाळा आणि हे गवत, हे गवता आणि गवत आहे कोणतं तरी, हे असं हे वालं. तिकडं घास तर झालाय बरं का सगळा कापून. इथं मका लावली होती आपण, पूर्ण तिचं पार नास झूस झाली, तरी पण थोडी घेतली बरं का. म्हणलं खाल्ली गौरीनी, आम्ही ती खाल्ली का नाही, खाल्ली गौरीनी. तर मग उद्यापासून हळूहळू वरचं जे उभं राहिलेलं आहे ते कापून नेऊ आपण. ते तिथं प्रज्ञेश आवरू राहिलं आहे आता. घास नाही घेत आता ह्यो दसरत घास, कारण की बरंच झालंय का, घास बराच निघलाय. आत्ता टाकायचं नाही, आता थोडंच टाकायचं आहे, उद्या सकाळी टाकायचं आहे. आत्ता टाकलं खात नाहीत त्या, दिवसभर खाल्लेलं असतं, मग काहीतरी खातात, काहीतरी 2-4 काळ्या टाकायच्या मग हे करतात. चला आता हे उचलून घेतो तिथं टाकून. तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता शेळ्यांकडं. खाते ना, ओके. उद्यापासून आणायला मका आहे ती गोड लागत, त्याच्यामुळे खाते ती. दरी आणला ते थोडं अजून देतो थोडा. बस झाले एवढे थोडं टाकून सगळ्यांना. बोकड कसा पळतो इकडून तिकडे, बोकड्याने वाढला सगळा. त्याला आखडून बांधावं लागेल, लई झालाय तो, ढिल्ला झालाय. ओके या चला. ओके धन्यवाद. ते राहिले आणि ते एक काम बी राहिलंय अजून, पेंट द्यायची राहिली गौरी का. दिली म्हणतोय, दिली. ओके काय टेन्शन नाही. मग झालं घास आता टाकू, थोड्या वेळाने टाकू. आले पक्षी बी आले. चलो हो गया काम. आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन वैरे तेच म्हणजे काहीतरी असंच आपलं. चला बाय बाय, धन्यवाद.